मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आज माझ्या किचन मध्ये काय बनणार आहे, चला व्हिडिओला सुरू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारा झणझणीत असा मसाला पाव। त्याचा मसाला सुद्धा आपण घरीच बनवतोय। फक्त मसालाच नाहीये तर आतून आणि बाहेरून चीज वापरून आपण इथं डबल धमाका चीजी मसाला पाव बनवतोय। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मसाला बनवावा लागेल। तर सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे छान फुलू द्यायचे। त्यानंतर मीडियम साईजचा कांदा मी इथं बारीक कट करून घेतलाय, तो तेलावरती परतून घेऊयात। कांदा इथं खूप मऊ करायचा नाही, खूप जास्त लालसर करून घ्यायचा नाही। थोडासा परतला गेला की यामध्ये 1 शिमला मिरची जी बारीक कट करून घेतली ती टाकूयात। ती सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचे। आणि त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा टोमॅटो, तो सुद्धा बारीक कट करून घेतलाय, ते सुद्धा आपण तेलावरती परतून घेऊया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे। तुम्ही इथं तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता किंवा जे आवडत नाही ते तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर 1 चमचा बटर टाकायचं आहे। आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात। चवीपुरतं थोडंसं मीठ, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा पावभाजी मसाला। हे सगळे मसाले आपण परतून घेऊयात। मसाले करपू नये यासाठी फक्त 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी टाकून घेऊयात। 2 मिनिटांसाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात। आणि इथं आपला मसाला पावचा मसाला तयार झालेला आहे। हा पूर्ण गार होऊ द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतरच आपण यापासून मसाला पाव कसं बनवायचं ते बघूयात। आता मी गॅस बंद करते। हा मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण पाव कट करून घेऊयात। आपण इथं 2 मसाला पाव बनवतोय, त्यासाठी मी इथं 2 पाव घेतलेत। सुरुवातीला 1 पाव आपण कट करून घेऊयात। पाव असा उभा पकडायचा आहे आणि पावाच्या मधोमध आपल्याला कट करून घ्यायचा आहे। शेवटपर्यंत कट करायचा नाही, शेवटची थोडी बाजू आपल्याला तशीच ठेवायची। हे बघा, अशा पद्धतीनं शेवटचं जे आहे ते आपण कट केलेलं नाही आहे। आता दुसरा पण पाव आपण कट करून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला लगेच त्याचा मसाला पाव बनवता येईल। आता दोन्ही पाव झालेले आहेत। आपला मसालासुद्धा तिथं गार झालेला आहे। आता एक पसरट पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेऊयात। आणि आपण जो मसाला तयार केला होता तो त्यावरती टाकून घेऊयात। मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं करू शकता। बटरसोबत हा मसाला म्हणजेच ही भाजी आपण छान परतून घेऊयात। एखादा मिनिट ही फक्त परतून घ्यायची। त्यानंतर ही भाजी एकत्र करायची आणि जो पाव आपण कट करून घेतला होता तो त्या भाजीवरती अशा पद्धतीनं ठेवायचा आहे। अगोदर आपण उलटा ठेवणार आहोत आणि त्याला हलक्या हाताने आपल्याला वरून प्रेस करायचं आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। खालची बाजू पूर्ण मसाला लागलेला आहे। आता आपण पावाची दुसरी बाजू सुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे। मी इथं चीज क्यूब वापरत आहे। तुम्ही इथं चीज स्लाइस ठेवलं तरीही चालेल किंवा मोझरेला चीज वापरलं तरी सुद्धा चालेल, पण माझ्याकडे चीज क्यूब होत्या त्यासाठी मी त्याच वापरत आहे। आता आपण पाव फोल्ड करूयात आणि जे पॅनमध्ये मसाला आहे, आपली जी भाजी आहे ती पावावरती परत एकदा लावून घेऊयात। इथं मला भाजी थोडी कमी वाटते, त्यामुळे मी वाटीतली अजून थोडी भाजी इथे घेते आणि ती दोन्ही साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे पाव गरम करून घ्यायचे। गरज वाटली तर तुम्ही इथं बटर वापरू शकता। आणि हा आपला गरमागरम मसाला पाव तयार झालेला आहे। आता आपण काढून घेऊयात। याचप्रमाणे मी दुसरा सुद्धा पाव इथं तयार करून घेतलेला आहे। आता आतून तर आपण दोन्ही पावाला चीज टाकलेला आहे, पण आपण इथं डबल चीज मसाला पाव बनवतोय, त्यासाठी आतून आणि बाहेरून आपल्याला दोन्ही साईडला इथं चीज वापरायचं आहे। आणि इथं आपला मस्त असा मसाला पाव मुंबई स्टाईलचा तयार झालेला आहे। रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि खायला तर एकदम भन्नाट लागते, खूप टेस्टी लागते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी परत भेटूयात प्रांजलीज किचनला। धन्यवाद।